नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. मागच्याच आठवड्यामध्ये दिवाळी झालेली आहे. सणांदरम्यान आपलं भरपूर सारं गोड खाणं होत असतं, भरपूर तळलेले पदार्थ आपण खात असतो, बाहेर खाणं होत असतं, भरपूर साऱ्या अनहेल्दी गोष्टीसुद्धा आपल्या खाण्यामध्ये येत असतात आणि या सगळ्याचा परिणाम आपल्याला आपल्या वजनावरती नक्कीच दिसून येतो. कमीत कमी 2 ते 3 किलो वजन प्रत्येकाचं वाढलेलं असण्याची शक्यता असते. या 8-10 दिवसामध्ये आपलं 2 ते 3 किलो वजन वाढलेलं पाहून आपल्याला थोडंसं टेन्शन येतं. पण फारसं काळजी करण्यासारखं यामध्ये काहीही नाही, कारण हे जे पटकन वाढलेलं वजन आहे ते आपल्याला पटकन कमीसुद्धा करता येतं. आपल्याला आता आपल्या नॉर्मल रूटीनला फॉलो करायला हवं, कारण हे 1-2 किलो किंवा 2-3 किलो जे आपलं वजन वाढलेलं आहे ते जर आपण पटकन लक्ष देऊन कमी नाही केलं तर हळूहळू त्याचं रूपांतर 4, 5, 6 किलोमध्ये होतं आणि मग मात्र हा काळजीचा विषय होऊन जातो. हे वाढलेले जे 2-3 किलो आहेत ते आपल्याला पटकन कसे कमी करता येतील याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक सॅम्पल डाएट प्लॅन पाहणार आहोत. हा डाएट प्लॅन तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर अगदी 7 ते 10 दिवसामध्येच तुम्हाला तुमचा 2 ते 3 किलो वेट लॉस झालेला पाहायला मिळणार आहे. अगदी साधा सोपा आणि प्रत्येक जण फॉलो करू शकेल असा हा डाएट प्लॅन आहे. आपल्या नेहमीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, आपल्या नेहमीच्या खाण्यापिण्याच्या वेळा आणि आपल्या घरी अवेलेबल असणारे पदार्थ या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे लक्षात ठेवून हा प्लॅन मी बनवलेला आहे. तर नक्की हा प्लॅन फॉलो करून पहा. खूप सोपा असा हा डाएट प्लॅन आहे आणि त्यामुळे नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमचा वेट लॉस झालेला दिसून येणार आहे. यामध्ये आपण 4 खाण्याच्या वेळा दिलेल्या आहेत. डाएट प्लॅन सुरू करण्याआधी एक खूप महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ती म्हणजे बरेच लोक ही गोष्ट करतात, बऱ्याच वेळेला ही गोष्ट पाहण्यात येते, म्हणून मला ती इथे मेन्शन करावीशी वाटते की हे वाढलेले 2-3 किलो कमी करण्यासाठी खूप हार्श डाएट्स केले जातात, क्रॅश डाएट्स केले जातात. अशा प्रकारचे कुठलेही इंटेन्स ॲग्रेसिव्ह डाएट्स करण्याची गरज अजिबात नसते. स्वतःला पनिश करण्याची गरज अजिबात नसते. आपल्या शरीराला शिक्षा देण्याची काहीही गरज नसते. आपल्या शरीराचं त्याचं स्वतःचं असं एक डिटॉक्स मेकॅनिझम आहे. अगदी कडू ज्युसेस पिऊनच आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याची गरज लागते, गरज भासते असं अजिबात नसतं. अगदी काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवूनसुद्धा आपल्याला हा वेट लॉस अगदी इझिली करता येतो. यासाठीच्या 3 महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणारच आहे. आता आपण पाहूया आपल्या डाएट प्लॅनमध्ये आपल्याला नेमकं काय काय घ्यायचं आहे आणि कशा प्रकारे हा प्लॅन फॉलो करायचा आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला करायची आहे ती म्हणजे एम्प्टी स्टमक म्हणजेच उपाशीपोटी सकाळी उठल्याबरोबर हलकेसे कपडे घालून आपल्याला आपलं वजन चेक करायचं आहे. एम्प्टी स्टमक आपलं वजन किती आहे ते आपण नोट करून ठेवायचं आहे आणि मगच तुम्ही हा प्लॅन फॉलो करायला सुरुवात करा. सकाळी उठल्याबरोबर अनुशापोटी आपल्याला 1 ग्लास होईल किंवा 2 ग्लास होईल इतकं लिंबू पाणी घ्यायचं आहे. हे पाणी कोमट करून तुम्ही घेऊ शकता. यामध्ये मीठ, साखर, मध कुठलीही गोष्ट आपल्याला ॲड करायची नाही आहे. साधं प्लेन पाणी कोमट करून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून मग हे पाणी आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर येते ती म्हणजे ब्रेकफास्टची वेळ, म्हणजेच नाश्त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहेत 1 बाऊल होतील इतके उकडलेले मूग. ऑप्शन नंबर 2 म्हणजे याऐवजी तुम्हाला फ्रूट्ससुद्धा घेता येतील. 1 मोठा बाऊल होईल इतक्या फळांच्या फोडी तुम्हाला घेता येतील. यामध्ये फक्त 1 फळसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा 2-3 फळं मिक्स करूनसुद्धा तुम्हाला घेता येतील. इथे प्रत्येक गोष्टीचं प्रमाण व्यवस्थित फॉलो करणं खूप गरजेचं आहे. या दोनही गोष्टी 1 मोठा बाऊल होतील इतक्या भरून आपल्याला घ्यायच्या आहेत. आता तुम्ही जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुमच्यासाठी ऑप्शन नंबर 3 तिसरा पर्याय म्हणजे 2 एग व्हाईट्ससुद्धा तुम्हाला घेता येतील. म्हणजे उकडवलेल्या 2 अंड्यांचे पांढरे भाग जे आहेत ते सुद्धा तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये घेता येतील. आता यानंतर लंचच्या वेळेपर्यंत आपल्याला काहीही घ्यायचं नाही आहे. आपल्याला पाणी भरपूर घ्यायचं आहे. दिवसभरामध्ये कमीत कमी 3 लिटर पाणी आपलं पिऊन व्हायला हवं. आता लंचमध्ये आपल्याला 1 मोठा बाऊल होईल इतकं सॅलड घ्यायचं आहे. काकडी, बीट, मुळा, गाजर,
कोबी किंवा तुम्हाला आवडणाऱ्या कुठल्याही भाज्यांचं तुम्ही सॅलड बनवू शकता. यावरती तुम्हाला लिंबूची टेस्ट आवडत असेल तर अर्ध लिंबूसुद्धा तुम्हाला पिळून घेता येईल. थोडासा चाट मसाला जरी तुम्हाला याच्यावरती स्प्रिंकल करायचा असेल, भुरभुरवायचा असेल तरीसुद्धा तुम्ही तो घेऊ शकता. यानंतर आपल्याला एक भाकरी घ्यायची आहे जी नाचणी किंवा ज्वारी किंवा बाजरीपासून बनलेली असेल. एक मध्यम आकाराची भाकरी आपल्याला आपल्या जेवणामध्ये घ्यायची आहे. यासोबत 1 वाटी होईल इतकं वरण घ्यायचं आहे. जर वरण तुम्हाला घ्यायचं नसेल तर त्याऐवजी दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे 1 वाटी होईल इतकी सोया चंक्सची भाजी तुम्ही घेऊ शकता किंवा 1 वाटी होईल इतकी कुठलीही पालेभाजी तुम्ही घेऊ शकता किंवा कुठलीही फळभाजीसुद्धा तुम्हाला घेता येईल. यासोबत आपल्याला घ्यायचं आहे 1 मोठा ग्लास होईल इतकं ताक. या ताकामध्ये आपल्याला थोडासा हिंग आणि थोडीशी जिऱ्याची पावडर ॲड करायची आहे. आता यानंतर येते ती म्हणजे डिनरची वेळ. या मधल्या वेळेमध्ये आपल्याला आपल्या पाण्याचा इंटेक भरपूर ठेवायचा आहे. जर तुम्हाला चहा घेण्याची सवय असेल, चहा घ्यायलाच लागतो अशी जर तुमची कंडिशन असेल तर अशा वेळेला तुम्ही ग्रीन टी घेऊ शकता किंवा ब्लॅक टी घेऊ शकता. ब्लॅक टी बनवताना आपल्याला त्यामध्ये साखर, गूळ, दूध याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी न वापरतासुद्धा आपण टेस्टी ब्लॅक टी बनवू शकतो. त्याची रेसिपी आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. त्याचे फायदे कुठले कुठले आहेत याबद्दल आपण त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. आपल्या वेट लॉसमध्ये आपल्याला मदत करणारा टेस्टी ब्लॅक टी कसा बनवायचा, चवीला छान असणारा काळा चहा कसा बनवायचा, या गोष्टी आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. त्याची रेसिपी आपण तिथे पाहिलेली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहता येईल. आता यानंतर येते ती म्हणजे डिनरची वेळ. डिनरमध्ये आपल्याला 1 बाऊल होईल इतकं सूप घ्यायचं आहे. कुठलंही सूप तुम्ही घेऊ शकता. टोमॅटो सूप तुम्हाला घेता येईल, व्हेजिटेबल सूप तुम्हाला घेता येईल किंवा डाळीचं सूपसुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता. यासोबत तुम्हाला 1 मोठा बाऊल होईल इतकं सॅलड घ्यायचं आहे. याऐवजी तुम्हाला 1 बाऊल होईल इतके रोस्टेड मखाणेसुद्धा घेता येतील. हे रोस्टेड मखाणे तुम्ही घरीच भाजलेले असावेत याची काळजी मात्र तुम्ही घ्यायला हवी. कारण ज्या वेळेला आपण बाहेरून गोष्टी विकत आणतो त्यावेळेला त्यामध्ये किती घटक पदार्थ कुठल्या प्रमाणात वापरलेले आहेत याचा आपल्याला अंदाज नसतो. त्यामुळं हे मखाणे तुम्ही घरीच रोस्ट केलेले उत्तम आहे. यासोबतसुद्धा आपल्याला 1 बाऊल होईल इतकं सॅलड घ्यायचं आहे. आणि डिनरसाठीचा ऑप्शन नंबर 3, तिसरा ऑप्शन म्हणजे जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही 125 ग्रॅम होईल इतकं रोस्टेड चिकन घेऊ शकता किंवा रोस्टेड फिश तुम्ही घेऊ शकता. तर हा आहे आपला साधा सोपा वेट लॉस डाएट प्लॅन. नक्की हा प्लॅन फॉलो करून पहा. 10 दिवसामध्ये तुम्हाला याचे खूप छान रिझल्ट्स दिसून येतील. आता यासोबत 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्यामधली सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला पाण्याचा इंटेक या दिवसांमध्ये भरपूर ठेवायचा आहे. पाणी पिणं होत नाही आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याऐवजी तुम्ही पातळसर ताक घेऊ शकता, नारळ पाणी घेऊ शकता, लिंबू पाणी घेऊ शकता. पण कोल्ड ड्रिंक्स किंवा तयार ज्यूसेस जे आहेत त्याचा वापर करणं मात्र आपण पूर्णपणे अवॉइड करायला हवं. नंबर 2, दुसरी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे एक्सरसाइज. दिवसभरातली 45 मिनिटं आपण डेडिकेटेडली आपल्या व्यायामासाठी देणं खूप गरजेचं आहे. व्यायाम ही आपल्या वेट लॉसमधली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. यासाठी अगदी काही जिमला जाण्याचीच गरज आहे असं अजिबात नाही. चालण्याचा व्यायामसुद्धा तुम्ही करू शकता. दिवसभरामध्ये 45 मिनिटं किंवा 60 मिनिटं होतील इतका वेळ आपण आपल्या व्यायामासाठी देणं खूप गरजेचं आहे. आणि नंबर 3, तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकाच वेळेला खूप गोष्टी खाणं आपण टाळायला हवं. तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, मैदा, प्रोसेस्ड फूड किंवा बेकरी प्रोडक्टसुद्धा आपण आपल्या आहारामधून पूर्णपणे या 10 दिवसांमध्ये बंद करायचे आहेत. नक्कीच तुम्हाला याचे खूप छान रिझल्ट्स पाहायला मिळणार आहेत आणि 10 दिवसानंतर तुम्ही तुमचं वेट ज्यावेळेला चेक कराल तुम्हाला तुमच्या वजनामध्ये चांगल्या प्रकारची घट झालेली दिसून येणार आहे.
त्यामुळे नक्की हा प्लॅन फॉलो करून पहा. तुम्हाला त्याचे कसे रिझल्ट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. या सगळ्या गोष्टी मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.